देऊळगाव राजामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। खामगाव, शेगाव, जळगाव, जामोदमध्येही मतदान सुरू झालेले आहे। न्यायालयाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। बुलढाणा जिल्ह्यातही देऊळगाव राजा इथं मतदान प्रक्रिया पार पडते। खामगाव, शेगाव आणि जळगाव, जामोद या ठिकाणी नगरसेवक पदासाठी मतदान होतंय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। देऊळगाव राजा येथील नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासह संपूर्ण प्रभागातील नगरसेवकांसाठी ही निवडणूक प्रक्रिया आज सकाळी 7:30 वाजल्यापासून पार पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधील 4 प्रभाग आहेत, त्याचबरोबर देऊळगाव राजा येथील 3 प्रभाग आहेत, तर शेगाव येथील देखील 2 प्रभागाचा यामध्ये समावेश आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवत असताना काही लोकांना न्याय मिळत नसल्याने काही लोक अपिलामध्ये कोर्टामध्ये गेले होते आणि या संपूर्ण कोर्टाचा निकाल जो आहे तो आला होता आणि काही ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाच्या असतील किंवा मग नगरसेवक पदाच्या असतील ह्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या। नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक बुलढाण्यामध्ये होऊ घातलेली आणि नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 21 उमेदवार जे आहे त्या निवडणूक रिंगणात आहे। त्यासाठी राष्ट्रवादीचे विद्यमान जे आमदार आहे अजित पवार गटाचे मनोज कायंदे, त्याचबरोबर तेथील माजी आमदार सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील राजेंद्र शिंगणे असतील किंवा मग त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडे असतील, या सर्वांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। तर याच संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रफुल्ल, आपण पाहतोय की मतदार राजा आता मतदान केंद्रापर्यंत पोहोचलाय। कशा पद्धतीने बुलढाणाकरांकडून या मतदान प्रक्रियेला प्रतिसाद दिला जातोय? अंकिता, सकाळी 7:30 वाजल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा असेल, खामगाव असेल, शेगाव असेल किंवा मग जळगाव, जामोद असेल, या संपूर्ण ठिकाणी जे आहे मतदान प्रक्रिया जी आहे सकाळी सुरू झालेली आहे। एकंदरीतच ज्या निवडणुका कोर्टाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्या निवडणुकांसाठी मतदान जे आहे ते आज मोठ्या संख्येने घेतलं जात आहे। मी अशाच एका मतदान केंद्रावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ते सज्ज झालेली आहे। थंडीचा कडाका आहे, सकाळच्या प्रहरी मतदारांचा घराबाहेर पडण्याचा कल कमी असला तरी या निवडणुकीमध्ये मात्र मोठ्या संख्येनं मतदार राजा आपला सहभाग नोंदवेल। लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना जास्तीत जास्त संख्येनं मतदान जे आहे ते या ठिकाणी केलं गेलं पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगाकडून देखील मोठे प्रयत्न जे आहे ते केले गेलेले आहेत। एकंदरीतच या निवडणुकीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिकाच्या देखील निवडणुका ज्या आहेत त्या रखडल्या होत्या आणि अखेर ह्या संपूर्ण निवडणुका होत असताना आपल्याला माहित आहे की याच्या आधी सुद्धा निवडणूक प्रक्रिया पार पडली अनेक ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये, त्याचा निकाल देखील राखून ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे 21 तारखेला आहे संपूर्ण आज होणाऱ्या मतदानाच्या निवडणुकीचा आणि या आधी देखील झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा संपूर्ण निकाल जो आहे तो 21 तारखेला हाती लागणार आहे। त्यामुळे या शेवटच्या टप्प्यातील जे काही निवडणुका नगरपालिकेच्या त्यांच्याकडे संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागून आहे आणि प्रत्येक पक्ष, त्यामध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आहेत, शिवसेनेचे दोन्ही गट आहे, या संपूर्ण पक्षाचे राजकीय नेते जे आहे या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावून बसलेले आहे। अंकिता, खऱ्या अर्थानं ही निवडणूक कार्यकर्त्यांची मानली जात होती, मात्र ही संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण पाहिलं राज्यभरामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी जे आपल्या घरातील पत्नी असेल, वहिनी असेल किंवा मग भाऊ दादा असेल अशा जवळच्या लोकांना निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरवल्यामुळे कार्यकर्त्यांची मनवली जाणारी ही निवडणूक जी आहे ती थेट नेत्यांची होऊन बसली आहे। त्यामुळे नेत्यांसाठी या निवडणुकीमध्ये आपलाच उमेदवार निवडून आणणं अत्यंत प्रतिष्ठेचं झालेलं आहे। त्यामुळे आजच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यांचं लक्ष लागलेलं आहे। जसं तुम्ही म्हणालात की ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती, मात्र आता कुठेतरी राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली आहे। कुठला असा प्रभाग आहे ज्या ठिकाणी अतिशय चुरशीची लढत होऊ शकते आणि जी लढतीकडे संपूर्ण बुलढाणाकरांचं लक्ष लागलंय? नक्कीच अंकिता, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आधी झालेल्या निवडणुकीमध्ये देखील या ठिकाणी कामगार मंत्री आकाश पुणकर असतील, बुलढाण्याचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांच्या पत्नीला या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभं केलं होतं। त्याचबरोबर विजयराज शिंदे जे माजी आमदार राहिलेले आहे, भाजपचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी आपल्या पत्नीला उतरवलं होतं आणि आज जी निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाते ती महत्वाची म्हणजे देऊळगाव राजामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि इतर संपूर्ण नगरसेवकांची देखील मतदान प्रक्रिया आज पार पडली जाणार आहे। एकंदरीतच या संपूर्ण ठिकाणी जे आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सध्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सिंदखेड राजा मतदारसंघातील महत्वाचा हा देऊळगाव राजा नगरपालिका आहे। यामध्ये माजी आमदार, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे जे मंत्री आहेत प्रतापराव जाधव, त्यांचा बालेकिल्ला म्हटला गेला होता, शशिकांत खेडेकर आमदार राहून गेले होते याआधी, त्यांची देखील प्रतिष्ठा या संपूर्ण देऊळगाव राजा नगरपालिकेसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे। एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।